नमस्कार शेतकरी मित्र, मी केप्लसेस फर्टिलायझरकडनं ह्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि हे जे शेतकरी आहेत त्यांनी उत्तम केळी आणलेली आहे आणि असा प्लॉट मला आजपर्यंत बघायला मिळाला नाही मित्र. चला आपण त्यांनाच विचारूया, त्यांनी हे एवढं यशस्वीपणे पीक आणलेलं आहे याचं मागचं रहस्य काय. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? संदेश राऊत, अकलूज. तर आपली ही जी बाग आहे ही किती एकर क्षेत्र आहे? 6 एकर. 6 एकर आहे. आणि ही लागवड कधीची आहे? ही लागवड 2 एप्रिल. 2 एप्रिलची लागवड आहे. आणि आता तुमचे घड जवळपास काढणीला आलेले आहे, बरोबर? हो, काढणीला आलेली. तर एवढी चांगली घडाची लांबी मिळाली, घडाचं वजन मिळालं, याचं मागचं रहस्य काय? काय नियोजन केलं जे इतरांपेक्षा वेगळं केलं ते तुम्ही सांगू इच्छिता? ऍक्च्युली काय करायचंय की घड हे आत्ता पडलेत म्हणजे काय आत्ताच नाही. तुम्ही ज्यावेळेस रोपं लावता त्यावेळेसपासून जे प्रयत्न होतात त्याची फळ आता भेटतात. तर तुम्ही रोप लावल्यापासून जे वॉटर सोल्युबल असतात किंवा बेसल डोस असतात किंवा प्रॉपर नियोजन असेल ते पहिल्यापासून पाहिजे. जसं की वॉटर सोल्युबल मी सुरुवातीला 2-3 दिवसापासून मी ट्रेंचिंगला चालू करतो. 4 दिवसाला ट्रेंचिंग देतो. त्यामध्ये आपली केप्लसेसचे वॉटर सोल्युबल वापरतो. त्यामध्ये 19 12 परत आपल्या कंपनीचे केप्लसेसचे अमोनियम सल्फेट, परत नवीन आलेलं मॅग्नेशियम आलेलं आहे ते मला भेटत नव्हतं, मी उपलब्ध करून घेतलं. आणि बेसल डोसला मी प्रत्येक बेसल डोसला म्हणजे पहिल्यांदाच मी आपल्या कंपनीचं केप्लेस वापरत होतो, पण पहिल्यांदाच मी काली एसओपी आणि पेटन कालीचे प्रोडक्ट आहे. पहिल्या डोसला मी काली एसओपी वापरलं आणि दुसऱ्या 3 डोस झाले त्या 2 डोसला मी पेटन काली वापरलं. बुधवट्याला एक, पहिल्या महिन्याचा बुधवट्याला एक आणि खांदणीचा 1 डोस, असे 3 डोस केले. त्यामध्ये हे डोस वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक दिसून आला? फरक असा दिसून आला की केळीला पोटॅश जास्त लागतं. पोटॅश जास्त लागल्यामुळे पण हे पिकाला बऱ्यापैकी 100% लागू होतं. जसं की मिरोडा पोटॅश आपण वापरतो ते असं लागू होत नाही. त्यात क्लोराईड असतं जे जमिनीला हानिकारक आहे. आणि हे जे केळीला तंतोतंत लागू होतं. त्यामुळे रिझल्ट तुम्ही आता डोळ्याने पाहू शकता. ही जी खतं तुम्ही वापरलेली आहे ही खतं तुम्हाला कुणी सजेस्ट केली की हीच खतं तुम्ही वापरा म्हणून? असं माझे एक दुकानदार मित्र आहेत, धीरज एकतपुरे. त्यांचं विघ्नार ॲग्रोची अकलूजमध्ये दुकान आहे. मी पहिल्यांदा कंपनी बऱ्याच दिवस झाले मी अकलूज बघत होतो, पण माझा ते मला म्हणले एकदा फक्त मी म्हणतोय म्हणून वापरून बघा. त्यावेळेस मी वापरून मला रिझल्ट जाणवला डोळ्याने. त्यावेळेस मी आपली केप्लसेसची खत वापरायला चालू केली. आता जी घडाची लांबी आहे, घडाचं वजन साधारणतः किती किलोचं घड आहे? आता माझा एक तोडा झाला बरं का. तर एक तोड्यामध्ये मला साधारणपणे 30च्या आसपास मला ॲव्हरेज बसलं. 30 किलोचं ॲव्हरेज बसलं. आणि घडाची जी वादी म्हणतो आपण, लेंथ आहे, ती तुम्हाला कशी वाटली? वादी जशी थंडी होती मध्ये 8-15 दिवस थंडी होती, त्यावेळेस आपटेकचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे वादी माझी खूप चांगली आहे. आणि फक्त हे आपल्या म्हणजे मी थोडं माझ्या प्रॅक्टिसमध्ये बदल केल्यामुळे मला थोडासा फरक जाणवला. तर हे जे काली एसओपी आहे आणि पेटंट काली हे दोघंही खत तुम्ही वापरलंय, तर याच्या रिझल्ट बद्दल तुम्ही काय सांगू शकता? ह्याच्या रिझल्ट बद्दल मी याला 100पैकी 100 मार्क. आता मी कारण मी स्वतः डोळ्यांनी याचा रिझल्ट बघितलेला आहे. आणि माझा दुसरा प्लॉट तुम्ही बघितलेला आहे आता ह्या बागेच्या पलीड साईडला, त्याला सुद्धा मी पहिल्या डोसपासून तुम्ही पहिल्यांदा त्यावेळेस मी काली एसओपी टाकलं होतं आणि दुसऱ्या 2 डोसला मी पेटन काली टाकलं होतं. आणि आता मी कांद्याला सुद्धा खुरपण झाल्यानंतर मी पेटन कालीचा 1 डोस करणार आहे त्याला. तर तुम्ही ह्या केप्लसेस कंपनीच्या खता वापरल्यानंतर तुम्ही समाधानी आहात? खूप समाधानी. इतर जे शेतकरी मित्र आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही? मित्रांना शेतकरी मित्रांना संदेश देईल की तुम्ही चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट वापरा. तुम्ही 4 पैसे जास्त खर्च करण्याला इम्पॉर्टंट नाही, तुम्ही काय खर्च कुठं करता आणि कुठल्या वेळेत करता ह्या शेतकऱ्यांना टायमिंगला आणि त्या क्वालिटी मटेरियलला खूप महत्त्व आहे. त्यामुळे शेतकऱ्या मित्रांनी कसं आव्हान आहे की तुम्ही एक ट्रायल म्हणून तुम्ही एक वापरून बघा, डोळ्याने रिझल्ट तुम्हाला दिसतील.
धन्यवाद. धन्यवाद.